हाय नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माणसाला नशीब किती फिरवतं आणि कसं फिरवतं तुम्हीच बघा. गेले 2 महिने मी घरीच होतो, गाडीवर गेलो नव्हतो, कुठेही कामाला नव्हतो. आणि झाला किस्सा असा, 2 महिन्यांनी आज पहिल्यांदा लोकलला डंपरवर आलो कामाला. अजून पण माझा घसा बसलेला आहे, त्यामुळं मी काय बोलतोय क्लिअरली तुम्हाला ऐकू येते का नाही मला माहीत नाही. पण गेल्या जून महिन्यापासून मी विचार करतोय देवाला जाऊन येईन. मला साधं कोणत्याही मंदिरात जाणं झालं नाही. नवरात्रीला सुद्धा मला देवीच्या पाया पडायला जाणं झालं नाही. काही अडचणी होत्या, काही गोष्टी होत्या, अशा जाता नाही आलं. मी आपल्या याच्यातच दिवस निघून जायचा. आणि आज बघा, गाडी दाखवतो बघा, या डंपरवर आलो कामाला. आणि किस्सा झालाय असा, गाडी ओतायला जायचंय. या बघा, इथून गाडी टर्न मारून फक्त आता यू टर्न मारायचा आणि इथून असं रानात जायचंय. मोरम ओतायसाठी आलोय काय. आणि जिथं गाडी टर्न मारायचं आहे त्याच ठिकाणी येऊन माझी गाडी बंद झाली. काय झालं माहित नाही, क्लच पूर्ण फेल झालाय गाडीचा. आणि माणूस ठरवून हजारो रुपये देवाला खर्च करून देवापर्यंत जातो, मंदिरात जातो दर्शनासाठी. पण मंदिरात गेलं, दर्शन झालं का त्याला अर्धा तास तिथे शांतपणे बसता येत नाही. का परत घरी निघण्याची त्याला घाई असते. आणि माझं नशीब बघा, इथं गाडी बंद झाली. आणि हे मी आत्तापर्यंत बघितलं नव्हतं, हे मेन वैशिष्ट्य. इथून परत गावात गेलो, आमच्या सांगली जिल्ह्यातलं मल्लेवाडी गाव आहे. मल्लेवाडी गावात गेलो, तिथं जाऊन चहा नाश्ता केला आणि परत गाडीपाशी आलो. गाडीत बसलो 15-20 मिनटं. आणि त्यानंतर बाहेर आल्यावर मग बघतोय मागं, हे बघा, हे आपलं छानसं असं एक महादेवाचं मंदिर दिसलं. नशीब किती फिरवतं. ठरवून सुद्धा मी जर देवाळाच्या पायरीवर बसायचं म्हटलं असतं तर बसू शकत नव्हतो. का तेवढा वेळ नाहीच आहे, कोणाकडेच नाही आज. पण देवानं काय म्हणतात ना, तशासारखं केलं. आलं देवाजीच्या मना, तिथं कोणाचं काही चाले ना. आज किस्सा घडला माझ्याबरोबर असा. बसलोय शांत. आता आमच्या दुसऱ्या डंपरमधून मालक ऑइल आणि पाना ज्या वेळेला येतील इथं त्यावेळेला ट्राय करायचं. क्लचचा ऑइल घालून एअर निघाला तर गाडी खाली व्हायला जाऊ शकते, नाहीतर मग मिस्त्री आल्याशिवाय काही खऱ्यातलं नाही. ठीक आहे, व्हिडिओ बनवायचं म्हणजे फक्त एवढंच की आपण ठरवून म्हणलं असतं तरी मी या मंदिरापाशी येऊन बसू शकलो नसतो. आणि झाला असा किस्सा की बरोबर गाडी येऊन इथंच बंद व्हावी आणि देवाच्या दारात मला अर्धा तास बसायला वेळ मिळाला. सगळं असं घडून आलं की काय बोलता येईना आणि सांगता येईना. त्यामुळे मित्रांनो, वेळ देत चला, स्वतःसाठी पण आणि घरच्यांसाठी पण. मगाशी मित्रांनो बोलता व्हिडिओ मी कट केला मध्येच, कारण आमच्यातला ड्रायव्हर आला होता आणि गाडीचा हॉर्नच्या आवाजामुळे मी काय बोलतोय हे तुम्हाला कळलं नसतं. त्यामुळं मी व्हिडिओ तिथं स्टॉप केला. आला आमचा मित्र रणजित, येताना त्याने ऑइल पाना वगैरे घेऊन आला.
गाडीत चालू केली, आता गाडीत बसलोय बघा, गाडीत चालू आहे. आता रणजित गेलाय गाडी खाली करायला बघा, गाडी वळवून लावली. आता इथून रणजित आत गेलाय. आता आपण पण आपली गाडी घेऊन इथून आत जायचं रानात. गाडी वळवून उभा केली मी पण. आता आत जाऊन खाली करायचं गाडी आणि इथून गॅरेज जायचं. वेळ देत चला. का बोललो? कारण याच्या आधी पण आजपर्यंत पैशाच्या मागे पळत पळत चला माणसं लय सुटली, लय माणसं सुटली आपल्या हातनं. त्यामुळं म्हणतो पैसा आज न उद्या येईल, पण एकदा गेलेला माणूस आज न उद्या किंवा भविष्यात कधी पुढच्या मिनिटाला म्हटला तरी आपल्या एकदा माणूस गेला या आयुष्यात का तो परत भेटत नाही. त्यामुळं म्हटलं आहे तोपर्यंत आनंदात चला आणि वेळ देत चला. बस एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा.